आज आपण फक्त 2 मिनिटामध्ये बनवून तयार होणारे बेकरीसारखे चॉकलेट कपकेक्स बनवणार आहोत. तेही गव्हाच्या पिठाचे. खूप टेस्टी आणि मॉइस्ट असे आपले कपकेक्स तयार होतात. तर सगळ्यात अगोदर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे म्हणजे 2 टेबलस्पून तूप टाकायचे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता. तेलापेक्षा कधीही तूप हेल्दी आहे, त्याच्यासाठी इथे तुपाचा वापर आपण केलेला आहे. थोडं हेल्दी व्हर्जन इथे बनवतोय. याच्यामध्येच 2 टेबलस्पून आपल्याला ताजं दही वापरायचं आहे. दही जास्त आंबट नाही आहे. तर याच्यामध्येच आता आपल्याला 1/4 कप पिठी साखर घालायची आहे. हे जे आपण प्रमाण वापरतो याच्यामध्ये टोटल 8 कपकेक्स आपले बनून तयार होणार आहेत. तर आता हे आपल्याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटासाठी फेटून घ्यायचं आहे बघा. तर हे फेटल्यानंतर याच्यावर आपल्याला एक चाळणी ठेवायची आहे. याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे मैदासुद्धा वापरू शकता. याच्यामध्येच आपल्याला अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे. बेकिंग पावडर चांगल्या क्वालिटीची घ्यायची, म्हणजे आपले केक्स आहेत ते चांगले होतात. बऱ्याचदा बेकिंग पावडर चांगली नसेल तर केक फुलत नाहीत. याच्यामध्येच आपल्याला 1/4 टीस्पून सोडा घालायचा आहे. 1 टेबलस्पून आपल्याला इथे कोको पावडर घालायची आहे. आपण चॉकलेट फ्लेवरचे केक्स बनवतोय म्हणून आपण याच्यामध्ये कोको पावडर घातलेली आहे. जर तुम्हाला प्लेन केक्स हवे असतील तर कोको पावडर तुम्ही स्किप करू शकता. चिमूटभर याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे. हे आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे. हे चाळल्यानंतर परत आपल्याला हे विस्करनी मिक्स करून घ्यायचे, ज्याच्यामध्ये गाठी होणार नाहीत. हलकंसं आपण मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये आपल्याला 1/4 कप दूध घालायचं आहे. हे रूम टेम्परेचरचं दूध इथे आपण वापरलेलं आहे. तर दुधाचं प्रमाण गव्हाच्या क्वालिटीवर असू शकतं. बऱ्याचदा काय होतं, गव्हाच्या पिठाचा केक असेल तर दुधाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होतं. तर थोडं याच्यामध्ये दूध टाकून आपल्याला एकदम स्मूथ असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. मी परत याच्यामध्ये थोडंसं दूध टाकते आहे. तर एकदा जास्त दूध टाकलं तर आपलं जे बॅटर आहे ते पातळ होऊ शकतं. त्याच्यासाठी अगदी थोडं दूध टाकून आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. तर या पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे. तर मला 1/4 कपपेक्षा थोडंसं जास्त दूध इथे लागलेलं आहे. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला डार्क कंपाऊंड मी इथे चॉप करून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरीही चालेल. याच्यामुळे फ्लेवर आहे तो अजून जास्त चांगला येतो. किंवा मग इथे तुम्ही चॉकलेट चिप्स वापरू शकता. त्याच्यानंतर मी इथे सिलिकॉनचे मोल्ड्स घेतलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला कपकेक लायनर्स ठेवायचे आहेत. तर याच्यामध्ये आता आपल्याला बॅटर टाकायचं आहे. तर खूप जास्त बॅटर भरायचं नाही आहे. जे कपकेक्स आहेत लायनर आहे त्याच्या अर्धच भरायचं आहे बॅटर, कारण आपले कपकेक्स आहेत ते फुलून दुप्पट होणार आहेत. तर सगळे कपकेक्स आपण इथे भरून घेतलेले आहेत. याच्यावर सुद्धा मी थोडेसे चॉकलेटचे तुकडे टाकणार आहे, किंवा तुम्ही चॉकलेट चिप्स किंवा ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकू शकता. तर आपले टोटल 8 इथे कपकेक्स झालेले आहेत. तर हे कपकेक्स आपण मायक्रोवेव्हमध्ये बेक करणार आहोत. तर जेव्हा बेकिंग करतो आपण ती कन्व्हेक्शन मोडमध्ये करत असतो. तर इथे आपण कन्व्हेक्शन मोड न वापरता नॉर्मली जो मायक्रोवेव्ह मोड असतो बघा, आपण मायक्रोवेव्ह स्टार्ट केलं की डायरेक्टली सुरू होतो तो मोड पाहू शकतात इथे. तर त्याच्यामध्ये इथे आपण कपकेक्स बेक करणार आहोत. हे आपले जे मोल्ड्स आहेत ते आता आपल्याला डायरेक्टली मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने मी मायक्रोवेव्हमध्ये सगळे मोल्ड्स ठेवलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला स्टीलच्या वगैरे वस्तू आहेत त्या वापरायच्या नाहीत. मायक्रोवेव्ह मोडमध्ये त्या चालत नाहीत. तर मायक्रोवेव्ह लावून आपल्याला फक्त 2 मिनटासाठी हे कपकेक्स आहेत ते बेक करायचे आहेत. 2 मिनटामध्ये आपले कपकेक्स आहेत ते तयार होतात. खूप वेळ आपल्याला बेक करण्याची गरज पडत नाही. तर मी तुम्हाला इथे पूर्ण व्हिडिओ दाखवते आहे. थोडासा फास्ट केलेला आहे म्हणजे तुम्हाला कळेल. फक्त 2 मिनटामध्येच आपले कपकेक्स तुम्ही पाहू शकता मस्त फुललेले आहेत आणि तयार झालेले आहेत बघा. मस्त आपले कपकेक्स आहेत ते तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता फुलून दुप्पट झालेले आहेत. मी हे बाहेर काढून आता थंड करून घेते आहे. पहा आपण बॅटर किती भरलेलं होतं आणि आपले फुलून एकदम दुप्पट झालेले आहेत. तर मी तुम्हाला एक कपकेक आहे तो काढून दाखवते बघा. एकदम छान मॉइस्ट असे आणि जाळीदार कपकेक आपले तयार झालेले आहेत बघा. कारण बऱ्याचदा काय होतं, जेव्हा मायक्रोवेव्ह मोडमध्ये आपण केक बनवतो तो थोडासा कोरडा होतो. या पद्धतीने बनवला
तर एकदम छान मॉइस्ट असा आपला कपकेक तयार